मुंबईत शनिवारी संध्याकाळी चर्चगेट ते बोरिवली धीम्या लोकलमध्ये मालाड स्थानकात एका प्राध्यापकाच्या हत्येच्या घटनेनं खळबळ उडाली। विलेपार्लेच्या NM कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेल्या 32 वर्षीय आलोक सिंग यांना मालाड स्थानकात लोकलच्या डब्यातून उतरताना एकानं भूकसलं आणि प्रचंड रक्तस्राव झाल्यानं सिंग यांचा मृत्यू झाला। लोकलमधून कोण आधी उतरणार या क्षुल्लक कारणावरून झालेल्या या वादाचं रूपांतर अशा भयानक घटनेत घडल्यानं हळहळ व्यक्त केली जाते। या घटनेत पोलिसांनी तातडीनं CCTV फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली आणि ओंकार शिंदे नावाच्या 28 वर्षीय तरुणाला अटक केली गेली। ओंकार यानं चाकूनं भोकसल्याचं कुणी म्हटलं होतं, पण आता या घटनेत वेगळ्याच शस्त्राची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे ओंकार शिंदेच्या वकिलानं आपल्या अशिलानं असं काहीही केलेलं नाहीये असा दावा केलाय। नेमकं घडलंय काय? आलोक यांची हत्या नेमकी कशी झाली? आरोपी ओंकारच्या वकिलांनी काय दावा केलाय हे या व्हिडिओतून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी मोरेश्वर आणि तुम्ही पाहताय लोकमत मुंबई। सगळ्यात आधी नेमकी काय घटना घडली होती ती थोडक्यात समजून घेऊ। शनिवारी संध्याकाळी चर्चगेट ते बोरिवली स्लो लोकलमध्ये मालाड स्थानकामध्ये हा सगळा प्रकार घडला। आरोपी ओंकार शिंदे नेहमीप्रमाणे चर्नी रोडवरून लोकलमध्ये चढला होता, तर आलोक सिंग हे आपले सहकारी सुधीर कुमार यांच्यासोबत विलेपार्ले स्थानकात चढले। दोघांनाही मालाड स्थानकामध्ये उतरायचं होतं। लोकल 5:40 मालाड स्थानकामध्ये आली। लोकलला नेहमीप्रमाणेच गर्दी होती। आलोक सिंग उतरण्यासाठी दरवाजाच्या दिशेने यायला लागले आणि तिथंच वाद झाला। प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार लोकलमधून उतरण्यासाठी ओंकार शिंदे हा आलोक यांना मागून ढकलत होता। प्लॅटफॉर्मवर गर्दी असल्यानं लवकर उतरायला मिळावं यासाठी लोकल प्लॅटफॉर्मवरती थांबण्याआधीच प्रवाशांची रेटारेटी सुरू असते, तसाच प्रकार झाला। ओंकार शिंदेनं पुढे सरक म्हणून आलोक यांना सांगितलं। यावर आलोक यांनी धक्का मारू नको, पुढे लेडीज आहे, समजत नाही का असं म्हटलं। यातूनच वादाला सुरुवात झाली। अवघ्या काही सेकंदात घडलेल्या या वादात मालाड स्थानकात उतरताना ओंकार यानं आलोक यांच्या पोटात काहीतरी खुपसलं आणि तो गर्दीतून पसार झाला। या घटनेचं CCTV फुटेजही समोर आलं। सुधीर यांनी दिलेल्या माहितीनुसार एका किरकोळ वादात हे असं काहीतरी होईल याची कल्पनाच नव्हती। हा प्रकार घडला त्यावेळी आलोक यांनी मला सांगितलं की यानं माझ्या पोटात काहीतरी खुपसलंय। हे ऐकताच मी आरोपीचा पाठलाग करण्यासाठी खाली उतरलो, पण तोवर तो पळून गेला होता। रक्ताच्या थारोळ्यातच आलोक प्लॅटफॉर्मवरती उतरले। वार खोलवर होता, त्यामुळे प्रचंड रक्तस्राव होत होता। रेल्वे पोलिसांच्या मदतीनं आलोक यांना कांदिवलीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयामध्ये नेण्यात आलं, पण पुढच्या 15 मिनिटातच आलोक यांचा मृत्यू झाला। या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी तातडीनं आरोपीचा शोध सुरू केला। यात CCTV फुटेज कामी आलं। पोलिसांनी या घटनेशी संबंधित 2 CCTV फुटेज मिळवले। पहिलं जे लोकलमधून उतरताना नेमकं काय घडलं होतं त्याचं, आणि दुसरं आरोपी ओंकार शिंदे ज्या फुटओव्हर ब्रिजवरून पळत होता तिथल्याही CCTV मध्ये तो कैद झाला। अंगावर पांढरा शर्ट, निळ्या रंगाची जीन्स आणि पाठीवर बॅग लावून तो पळत होता। यावेळी पोलिसांच्या कामी आली ती फेशियल रिकॉग्निशन यंत्रणा। फुटेजमधून एका व्यक्तीला आपण टार्गेट म्हणून सेट केलं की ती व्यक्ती पुढे जिथं जिथं गेली आहे तिथल्या फुटेजमध्ये ती सहज ओळखता येते। CCTV फुटेजमधील चेहरे पटकन ओळखणारी ही सिस्टीम कामी आली। अवघ्या 12 तासांच्या आत पोलिसांनी ओंकारला बेड्या ठोकल्या। ओंकारचा दररोजचा लोकल प्रवासाचा ट्रॅक काढला गेला आणि ट्रॅप लावत पोलिसांनी ओंकारला अटक केली। या अटकेनंतर या प्रकरणाशी निगडीत माहिती समोर येऊ लागली। सुरुवातीला चाकू भोसकून मारल्याचं सांगितलं गेलं होतं, पण आरोपीनं चाकू नव्हे तर हिरेजडित वस्तू हाताळण्यासाठी जो लोखंडी चिमटा वापरला जातो तो खुपसल्याचं चौकशी समोर आल्याचं सांगितलं गेलंय। ओंकार शिंदे हा खेतवाडी इथं एका मेटलच्या कारखान्यामध्ये काम करतो। याच ठिकाणी कामासाठी वापरण्यात येणाऱ्या चिमट्यानं त्यानं हल्ला केल्याचा दावा पोलिसांनी केलाय। ओंकार हा एकच वार करून पळून गेलेला, पण चिमटा टोकदार असल्यानं आलोक यांना गंभीर दुखापत झाली होती। ओंकारनं वापरलेलं हत्यार त्यानं घटनेनंतर फेकून दिलंय आणि पोलीस आता ते हत्यार शोधतायत। पण या प्रकरणात आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर आरोपीच्या वकिलांनी वेगळाच दावा केलाय। त्यांनी म्हटलंय, आलोक सिंग यांच्यासोबत माझे अशील ओंकार शिंदे यांचं भांडण झालं होतं। दोघांमध्ये वादही झाला होता, पण आलोक यांना ठार मारण्याचा ओंकारचा कोणताही हेतू नव्हता। तो पळून जाण्याच्या उद्देशानं प्लॅटफॉर्मवरून निघून गेला नाही, तर आलोक सिंग यांचे मित्र त्यांच्या सोबत होते। ते ओंकारला मारण्यासाठी येत होते, म्हणून तो पळून गेला। मुंबईच्या लोकलमध्ये दररोज हजारो वेठबिगार कडिया कामगार प्रवास करत असतात। हे सगळे त्यांच्या कामाशी निगडीत साहित्य बाळगतात। आलोक सिंग यांना कोणाचं काही लागून इजा झाली असेल तर कल्पना नाही। या युक्तिवादामुळे प्रकरणाला वेगळंच वळण मिळतंय की काय अशी चर्चा सुरू झाली। आरोपीच्या शर्टावरती कोणताही रक्ताचे डाग नाहीत। गुन्ह्यासाठी वापरलेलं हत्यारही आरोपीच्या हातात दिसत नाही, ते सापडलेलंही नाही, असे सगळे मुद्दे मांडले गेलेत।
मात्र हा सगळा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टानं ओंकार शिंदेला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी ओंकारच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती, कारण गुन्ह्यातील हत्यार शोधणं बाकी आहे. आरोपी आणि मयत एकाच परिसरामध्ये राहतात, त्यामुळे त्यांच्यात पूर्वीचे काही वाद आहेत का हे तपासायचं असल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टात म्हटलंय. पण या सगळ्यात एका शांत स्वभावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला हे भयान वास्तव आहे. आलोक सिंग हे अतिशय शांत आणि प्रेमळ स्वभावाचे प्राध्यापक होते. ते कधीच कुणाशी वाद घालायचे नाहीत असं त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी सांगितलंय. हळहळ व्यक्त करण्यासारखी गोष्ट म्हणजे आलोक यांचं 2च वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. शनिवारी त्यांच्या पत्नीचा वाढदिवस होता आणि तोच सेलिब्रेट करण्यासाठी ते कॉलेजमधून लवकर घरी निघाले होते. त्यांची पत्नी गर्भवती असून या घटनेनं पत्नीलाही प्रचंड मानसिक धक्का बसलाय. काही महिन्यांपूर्वी लोकलच्या डब्यात याच गर्दीतील वादाचा बळी 19 वर्षीय अर्णव खैरे ठरला होता. भाई थोडा आगे हो जाओ, धक्का लग रहा है, एवढंच तो बोलला होता. त्यावरून हिंदीत का बोलतो, मराठी असून मराठीत का बोलत नाहीस असा वाद करत 4-5 जणांच्या टोळक्यानं त्याला मारहाण केली होती. सर्वांसमोर झालेला अपमान आणि भीतीच्या धक्क्यानं अर्णवनं घरी येऊन गळफास घेतला होता. आता मालाडचं हे प्रकरण. इथंही मुद्दा केवळ किरकोळ वादाचा. याच गर्दीमुळे मुंबईकरांचा संयम सुटत चाललाय का? रोजची गर्दी, अपुऱ्या सुविधा, प्रवासाचा ताण या प्रशासकीय अपुऱ्या सुविधांमुळे माणसं कशी घायकुतीला येतात आणि राग अनावर होतो असा मुद्दा मांडत व्यवस्थेला जागा करणारी एक पोस्ट माजी आमदार कपिल पाटील यांनी केली आहे. किरकोळ वादामुळे अशा प्रकारचं कृत्य करण्याची मानसिकता याआधी कोणताच गुन्हा नोंद नसलेल्या ओंकारच्या मनात निर्माण होते आणि त्याच्याकडून एखाद्याचा खून होतो हे गंभीर आहे. यावरही त्यांनी बोट ठेवलंय. त्यामुळे मुंबईत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करत असताना कधीच कुणाशी वाद घालू नये असं आवाहन केलं जात आहे. कारण कधी आपल्यात घरातला आलोक तिथं असेल तर कधी ओंकार. यांना दोन्ही कुटुंब उद्ध्वस्त होतात हे लक्षात घ्यायला हवं. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा. मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुक, इन्स्टा पेज फॉलो करा. धन्यवाद.